नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 4 जुलै भागामध्ये चारू सगळ्यांना म्हणते, कुणात हिंमत असेल ना तर या समोर. श्रीनू म्हणतो, का कुणाचा जीव घेणार आहे का? तू एक काम कर, पहिले माझा जीव घे. चारू म्हणते, श्रीनू तू तर माझं प्रेम आहे, मी तुझा कसा जीव घेईल? तू काळजी करू नका, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. शशिकांत ओरडतो, बास. चारू, एकुलते एक म्हणून तुझे खूप लाड केले, पण अगं तुला वस्तू आणि माणसामध्ये काही फरकच कळत नाही. असं माणसाला हट्टाने नाही जिंकता येत. चारू म्हणते, तुम्ही जाऊ शकता. जेव्हा श्रीनू आणि माझं लग्न होईल ना, आम्ही तुमचे आशीर्वाद घ्यायला येऊ. शशिकांत म्हणतो, दादा मला माफ करा, माझी मुलगी माझ्या हाताबाहेर गेली. तुमच्यासारख्या देवमाणसाचं पण ती ऐकायला तयार नाही. मी आता तिचं काही करू शकत नाही. तुम्हीच जर तिला घरातून हाकलून दिली ना तर नाईलाजाने ती घरी येण्याची आशा आहे. आणि चारू, मला वाटत होतं तुझं आणि श्रीनूचं लग्न सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल, पण आता तुमचं लग्न होईल असं काय मला वाटत नाही. आणि तू जर श्रीनूवर जबरदस्ती केली ना तर माझ्या इस्टेटीतला तुला एक सुतळीचा तुकडासुद्धा मिळणार नाही, लक्षात ठेव. आता मात्र लाली हादरते. चारू म्हणते, बाबा मला फक्त श्रीनू हवा आहे. तुमची संपत्ती तुम्ही दान करा, नाही ते तिला आग लावा, मला काही फरक पडत नाही. मी त्याच्यासाठी काहीही करू शकते, काही पण. आणि मला पुन्हा समजायला येऊ नका, त्याच्या फंद्यातच पडू नका, नाहीतर नाईलाजाने मला आपलं नातं विसरावं लागेल. श्रीनूकडे जाते आणि म्हणते, घाबरू नको, मी आपलं नातं नाही विसरणार. आणि मोठ्याने हसायला लागते. आता ती हसत वर पळत जाते. त्यानंतर रघुनाथ शशिकांतला फोन करतो आणि म्हणतो, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? तो म्हणतो, हो हो. तो बोलत असताना घरी मंजू येते. रघुनाथ फोन ठेवतो. ती म्हणते, दादा पोचला का? तो म्हणतो, बापाचं काळीजे, जीव तुटणारच ना. मंजू रडायला लागते. उमा म्हणते, मंजू अगं रडू नकोस. ती म्हणते, उमाताई काय होऊन बसलं? मी तुमच्याशी एवढी वाईट वागले तरी तुम्ही माझ्यासाठी धावत आलात. माझी तरी काय इच्छा होती हो, माझ्या भाचीसाठी श्रीनूसारखा मुलगा मिळावा एवढीच. पण चारू एवढी खतरनाक असेल मला असं कधीच वाटलं नाही. मला तर तिची आता भीतीच वाटायला लागली. उमा म्हणते, मंजू मला काय वाटतं माहिती आहे का, चारूचं श्रीनूवर खरंच प्रेम आहे. रघुनाथ म्हणतो, हो मलासुद्धा तसंच वाटतं. पहिले ते प्रेम करायची, पण आता मात्र प्रेमाची जागा जिद्दीने घेतली. आपण तिच्याशी आता प्रेमाने वागायला पाहिजे आणि तिला समजायला हवं, कुणावर आपण अशी बळजबरी नाही करू शकत. मंजू रडायला लागते म्हणते, तुम्ही माझंच काय, माझ्या भाचीचा पण किती विचार करता. आणि मी तुमच्याशी कसं वागले ते काही नाही. उमाताई तुम्ही चला घरी. ती आता उमाचा हात पकडते. उमा म्हणते, मंजू. रघुनाथ म्हणतो, मंजू अगं आम्ही कुठे लांब आहे, इथे समोर तर आहोत. आता मंजू उमाच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते. ओवी विचार करते, दादा आणि मावशी किती चांगले, त्यांच्याशी चारू एवढी वाईट वागली तरी ते तिची किती काळजी करतात. स्माईल करत आणि डोळे पुसत म्हणते, सिम्पली ग्रेट. पण मला ना चारू इतकी लाली आत्याची पण काळजी वाटायला लागली. त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. इकडे लाली एकटीच रडत असते आणि डोक्याला मारते. तेवढ्यात कांता जेवणाचं ताट घेऊन येतो आणि म्हणतो, लाली जेवण करून घे. आणि का गं सगळ्यांसोबत जेवायला का नाही आली? लाली म्हणते, म्हणजे सगळे जेवलेत पण? कांता म्हणतो, नाही म्हणजे जेवणाचं नाटक केलं पण कुणाला 2 घाससुद्धा नाही गेले. लाली घाबरून म्हणते, ती कुठे? कांता म्हणतो, ती म्हणजे ती कुठे? कांता पुन्हा विचारतो. ती म्हणते, अहो बोंबलून काय विचारताय, ती कुठे ती? मला ना आता तिचं नाव घ्यायलासुद्धा भीती वाटायला लागली आहे. कांता म्हणतो, गे बाय माझी लाली, तुला भीती वाटते हे बघू मला खूप आनंद होतो. लाले, चारूच्या वागण्याला तू कुठेतरी जबाबदार आहे. तिच्या वडिलांच्या पैशाची तुला भुरळ पडली. अगं तुझा पोटचा पोरगा तुझ्यापासून तुटला आणि माझं काय? तिच्यामुळे तू माझा सतत अपमान करत राहिलीस. आणि तू हे सगळं ज्यासाठी केलं त्या चारूच्या बापाची प्रॉपर्टी त्या चारूलाच मिळणार नाही आहे. लाले. लाले म्हणते, अशी कशी नाही मिळणार? आता लग्न झालं म्हटल्यावर इस्टेट मिळणारच ना. कांता म्हणतो, लाले अगं अशी काय करते? तिचा बाप तिला बोलला, तुला घरातील सुताईचा तुकडासुद्धा नाही मिळणार. आणि तिच्याशी नातं तोडून गेला. तुला काय सांगू लाले, ती प्रचंड हट्टी, उर्मट, खुनशी मुलगी आहे ना, तुलासुद्धा सोडणार नाही बघ. आता मात्र लाली थरथर कापायला लागते.
आणि ती ओरडते, ओ. कांता म्हणतो, अगं, जी मुलगी स्वतःच्या बापाला संपवायची धमकी देते ती तुझ्याशी कशी वागणार? आता समज तू दोघांचं लग्न करून दिलं तर मोठा बॉम्ब पदराखाली ठेवला असं होईल, आणि नाही करून ठेवलं तर पहिला ती तुझा जीव घेईल. लाले, इतरांना खांदलेल्या खड्ड्यामध्ये तू स्वतःच पडली. अगं, तू स्वतःच्या भावाला आणि भाऊजाईला घराबाहेर काढलं. कुणासाठी? त्या चारूसाठी. अगं, तू किती मोठी चूक केली कळतंय का तुला? लाली म्हणते, ओ, असं काय करता? उगाच घाबरू नका मला. आता कांता तिला बरीच भीती घालतो आणि म्हणतो, मी जातो श्रीनूच्या रूममध्ये झोपायला. लाली म्हणते, अहो, इथंच झोपा ना. कांता म्हणतो, नाही गं, माझं श्रीनूकडं खूप काम आहे. श्रीनूच्या रूममध्ये ओवी आणि तो बसलेला असतो. तो ओवी, आज काय जे घडलं ना ते तू सगळं बघितलं. ओवी म्हणते, काय म्हणायचं आहे तुला? तो एवढं सगळं घडल्यानंतर तुला अजून तेच वाटतं का? आईच्या आनंदासाठी मी चारूशी लग्न करायला पाहिजे? ती श्रीनिवास, मला काही कळत नाही. आता ह्या मोमेंटला मी तुला काय उत्तर देणार? आधीची ओवी असती ना, ती म्हणाली असती तुला त्या सायकोशी नको लग्न करू. पण एवढं सगळं होऊन पण मावशी आणि दादा चारूबद्दल जे काय बोलत होते ना, तो म्हणजे आता ते दोघं काय बोलले हे ओवी त्याला सांगते. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो आजकालच्या जगामध्ये असं कोण असतं? ते खूप वेगळे आहेत. ओवी, माझी आशा वाढली आहे. आज जे काही घडलं ना त्यामुळे आई कदाचित आपल्या प्रेमाला होकार देईल. ती माहीत नाही. पण आता चारूला ह्यामधून बाहेर काढणं हे फक्त तुझ्या हातात आहे. आता ह्या मोमेंटला ती सगळ्यात जास्त तुझं म्हणणं ऐकून घेईल. तो आडेवेडे घेतो. ती श्रीनिवास, तुमचं प्रेम खरं नाही, पण तुमची मैत्री खरी आहे ना? आणि एक चांगला मित्र आपल्या मैत्रिणीचं आयुष्य स्पॉईल नाही होऊ देणार. ती पुढे हात करत म्हणते, श्रीनिवास, मला प्रॉमिस कर, यापुढे तू चारूचा अपमान नाही करणार. तिला समजून घेशील, तिच्याशी वेळ घालवशील. चारू काहीच बोलत नाही. आता ओवी त्याचा हातात हात घेते. ते बघून श्रीनू हरकून जातो आणि तिचा हात पकडतो. आता ओवी पटकन हात बाजूला घेते. चारू झोपलेली असते. मंजू जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते. चारू झोपेत तिचा हात पकडते आणि म्हणते, श्रीनू, मला सोडून कुठेच जाऊ नको. हे जग खूप वाईट आहे. आपण कुठेतरी लांब जाऊ आणि आपला संसार थाटू. तुझ्यासाठी मी जीव पण देऊ शकते आणि जीव पण घेऊ शकते. आता ती बरंच काय बोलते. मंजू तिच्या अंगावर पांघरून घालते, दारामध्ये जाते आणि रडत असते. चारू डोळे उघडते आणि हसायला लागते आणि मनात म्हणते, मंजू आत्या, जे काही रडायचं ना ते रडून घे. यापुढे तुम्ही सगळेजण फक्त रडणारे. आता चारूचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांसमोर येणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.